आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. 27 गावातील नागरिकांना 2016 ते 17 नुसार मालमत्ता कराची बिलं मिळणार. सर्वपक्षीय संघर्ष समितीनं दिली माहिती. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावातील नागरिकांना 10 पट जास्त मालमत्ता कराची आकारणी केली जात होती. या कर आकारणीचं फेरमूल्यांकन करण्याकरता राज्य सरकारने समिती नेमली होती. 27 गाव संघर्ष पक्षीय समितीने कर आकारणीविषयी 265 पानांचं निवेदन दिलं होतं. त्यानंतर 7 मार्च रोजी पार पडलेल्या बैठकीत 27 गावातील नागरिकांना 2016 ते 17 सालानुसारच कर आकारणी केली जाईल असा निर्णय घेतला गेला. त्याचे इतिवृत्त प्राप्त झालंय. त्यामुळे मालमत्ता धारकांना 2016 ते 17 नुसार कर आकारणीची बिलं दिली जातील अशी माहिती संघर्ष समितीचे पदाधिकारी गजानन मंगरुळकर यांनी दिली आहे. या संदर्भात समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार आणि उपाध्यक्ष गुलाब वजे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्यासह कर आकारणी विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांची भेट घेतली. कल्याण डोंबिवली महापालिकेने 27 गावावर जो 10 पटीने टॅक्स आकारला होता, त्या संबंधात 7 मार्च 2024 रोजी सन्माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर संघर्ष समितीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये हा टॅक्स कसा गैरवाजवी आहे हे संघर्ष समिती त्यांना सांगितलं आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी हा टॅक्स रद्द करून तो 2016-2017च्या टॅक्स आकारण्यात यावा असा आदेश कॉर्पोरेशनला दिला आणि त्याचे मिनिट्स आज आम्हाला मिळाले आणि त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी आलो होतो. आणि इथे आल्यानंतर आम्ही माननीय आयुक्तांची भेट घेतली, त्यांचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर देशपांडे मॅडमना भेटलो, कराच्या त्या आयुक्त त्यांना भेटलो, त्यांचं अभिनंदन केलं. खरं म्हणजे हा टॅक्स कमी करण्यामध्ये खासदार साहेबांचा मोठा हात आहे, सिंहाचा वाटा आहे. त्यांचा आम्ही कुठेच नामोल्लेख न करता तो अन्याय होईल. आणि सर्वप्रथम मी सांगेन की खासदारांच्या प्रयत्नामुळेच हा टॅक्स कमी झालेला आहे आणि आजची आमच्या रिझल्ट हातात पडलेला आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.